गोकुळ ब संघासाठी त्यांच्या विरोधात यजमान वर्सेस पाहुणा अशी मॅच पाहायला मिळते या नगरीमध्ये. चांगली बॅटल दोन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुढे सरसावत फटका धावफलक जाऊन पोहोचलाय तो 10 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग इनफॉर्म खेळाडू आपण पाहतो सूरजला आजच्या दिवसात प्रभावित खेळ त्याचा पाहायला मिळाला. मंत्रमुक्त करणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये टोळी जंग फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अभिचा ओव्हर द विकेटने आखू टप्प्याचा बॉल त्याच्यावर केला वार. चेंडू सीमा रेषा पार. बिग 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 हिट षटकार. सूरजच्या बॅटमधून चौकारानंतर षटकार पाहायला मिळतोय. आक्रमकता त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजावर प्रति हल्ले आक्रमण केले जाते. अगदी वेळा टाकला गेलाय क्षेत्ररक्षण करणारा संघ गोकुळ ब संघाने. मात्र वेळा फोडण्यामध्ये यश आले ते सूरजला. आतापर्यंत लावडले अपील पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाही. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 16 जमेची बाब आहे बॅटिंग करत असणाऱ्या संघाची. अर्थात अमरक संघ विध्वंस खेळाडू त्याच्याकडे फटके आहेत. मोठ्या फटक्यांसाठी सातत्याने त्याला जाणला जातो. अनेक स्पर्धा त्यांनी खेळताना अनेक मैदान क्रीडांगण गाजवलीत. इथे पुढे येऊन फ्रंट फुटला येऊन चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन सीमा पलीकडे 6 धावांसाठी सूरजच्या बॅट मधून या षटकातील तिसरा षटकार. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या 22. एकटा लढलाय मैदानाच्या आतमध्ये 22 धावांची नाबाद केली. जबरदस्त खेळ पाहायला मिळाले या षटकामध्ये. आतापर्यंत जर पाहिला सूरजचा विचार केला तर पहिल्या बॉलवर 6, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल चौकार, चौथा बॉल 6, पाचवा बॉल डॉट आला आणि त्यानंतर षटकार. टोटल झाले 22. राजेशला इन्व्हाइट केलंय. राजेश गोलंदाज एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली राजेशची. पहिला बॉल राजेशचा. सुरुवात मात्र वाईटने करतो आणि वातावरण पूर्ण टाईट करतो आणि या एक धावसंख्या 23 धावा. चांगली सुरुवात करावी लागेल. संघ कुठेतरी अडचणीमध्ये आहे. मागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये ज्याने सामना वाचवला होता. 4 विकेट महत्वपूर्ण घेतले होते त्याने. चॉप केला गेलाय. चायनीज कट, लेमन कट. एकच धाव येताना पाहायला मिळेल. एकच्या समीर 1 धावेवर खेळताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये 24 धावा, 24 धावा धावफलकावर. चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळतोय. इथे मात्र दूर वळून खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त मध्ये भर पडताना पाहायला मिळतोय. एकट्याच्याच धावा आहेत ना त्या. पहिला 22 तरी चांगलं गोलंदाजी करावी लागेल. जरूर पहिला बॉल वाईट फेकला त्यानंतर सिंगल आली. दुसरा बॉल वाईट, तिसरा बॉल आणि आता मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव बॉल फेकत असताना दबाव टाकला गेलाय गोलंदाजी. सूरज जबरदस्त सूरजने खेळ केलाय. त्याच्या साथीला सन्नी. इथे मात्र बॅटची कडा पाठीमागे घोषांकित क्षेत्राकडे बॉल वळताना पाहायला मिळाला. या 1च्या जोरावर धावफलक पुढे थेंबे थेंबे तले साचे आणि आतापर्यंत सनीचा खेळ 2 धावा केल्या गेल्या सनीच्या बॅट मधून. स्ट्राईकला आणणं खूप गरजेचं असेल. सूरज एक आक्रमक खेळाडू आहे आणि त्याच्या बॅट मधून धावा देखील येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकात पुढे सरसावत धाव घेण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. एकच 4 धावांसाठी बॉल ट्रॅव्हल होत असताना या 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तो 30 या धावसंख्येवर. आदरणीय गणेश पवार साहेबांचं आगमन झालंय. या साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम.
डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ असताना डॉट बॉलचा सांगता पाहायला मिळतोय. चांगली फेकी आतापर्यंत पाहायला मिळतोय. गोलंदाज राजेशची 2 जरूर वाईट बॉल फेकले आणि 2 सिंगल. इथे पुढे सरसाबाद फलंदाज होईल आउट. ब्रेक थ्रू मिळून देतोय. चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या 30. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये धावा खर्च केला अवघ्या 8 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केला गेला. महत्वपूर्ण विकेट. 2 बॉल त्यामध्ये वाईट फेकले गेले होते. मोठा धक्का पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. सागर गोलंदाजी मार्कवर सचिन पाटीलला इन्व्हाइट केलं गेलंय. आता इथून मात्र सूरजला धावा करावे लागतील. स्ट्राइक देखील त्याच्याकडे आहे आणि मी तर म्हणेल की 6 बॉल जरी सागरने सूरजने फेस केले तर जास्तीत जास्त धावा येऊ शकतील. प्रयत्न देखील करावे लागतील. पहिल्या षटकामध्ये सागरने सूरजने धावा खर्च घेतल्या होत्या 22. पहिलाच बॉल सचिनचा समोर खेचलाय. विजय प्रोटेक्शन आहेत. बॉलला फील्ड करतात. एकच मिळेल. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही आणि या 1च्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 31 धावा. चांगलं षटक फेकण्यासाठी सचिनला ताणला जातो. स्लॉग वरचे षटका देतो आणि कमीत कमी धावांचं षटक फेकण्यासाठी इथे मात्र पाठीमागे बॉल चाललाय. सागरच्या बॅट मधून सिंगल येताना पाहायला मिळतोय. सिंगल डबलने धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय. सूर्य देखील अस्ताला जाताना पाहायला मिळतोय. 5:55 मिनिटं झालेत. इथे समोर फटका खेचलाय आणि क्षेत्ररक्षण दर्जेदार होताना पाहायला मिळते. 1च धाव मिळेल. 3 बॉल्सचा खेळ संपन्न झालाय आणि 3 धावा देखील खर्च केल्या गेल्यात. सागरच्या बॅट मधून सिंगल येताना पाहायला मिळालं. सिंगलने स्ट्राईक चेंज केली जाते आणि सूरजला स्ट्राईक आणणं खूप महत्वाचं होतं आणि सूरजला स्ट्राईक आणणं आतापर्यंत अपेक्षा असतील संघाला. सूरजकडून एक सन्मानजनक धावसंख्या उभी करेल. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि झेल सुटला गेलाय. पहा प्रयत्न किती शर्तींचे झाले होते मात्र बॉल झेल पकडू शकले नाही. 2 धावा सूरजच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. या 2च्या स्वरूपात स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहायला मिळेल 35 या धावसंख्येवर. सिंगल घेण्याचा प्रयत्न दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात परतावा लागते फलंदाजाला. 1 धाव ऍड होईल. 1च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तो 36 या धावसंख्येवर. षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. जबरदस्त काम या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अक्की. इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या पाहायला मिळते 36 आणि उत्तर अर्धामध्ये 37 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करायचं आहे. हॅलो आदरणीय योगेश समाज उद्योग समाजचे मालक योगेश मॅडम यांना विनंती करतो की आपण श्रीयुत महेशजी चौगे साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह पण देतात फोटो काढ. सन्मान चिन्ह घ्या. केक
सर्वांनी जोरदार टाळ्या द्यायच्यात महेश दादांसाठी. धन्यवाद महेश दादा, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात. आपलं असंच प्रेम आमच्याशी सदैव राहू द्या हेच निम्र विनंती. बघा ना तुमचा शेवटची बॅटिंग सेमीफायनल. चला फास्ट खेळायचंय. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये. मॅच बॉल आहे तो लिहिलाय. अरे नवीन बॉल आहे. स्टोरीला 400 व्ह्यू जातात फक्त. हे काय 789 आहे, 400 व्ह्यू जातात. चला आघाडीची जोडी पाठवायची आहे मैदानच्या आतमध्ये. माहिती नाही ना गोकुलचे प्लेअरचे नाव. गोकुळ संघाचा 12th मॅन समायोजन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चला गोकुळ संघाचा 12th मॅन फास्ट या. गोकुळ संघाचा 12th मॅन पाठवायचा आहे. नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. आणि फायनल साठी दोन्ही टीमला मला ग्राउंड वरती जमायचं टॉस साठी. नाही ही जिंकल्यानंतर आहे ना. या जिंकतो चला फास्ट खेळायचंय. आघाडीची जोडी राजेश नाही अजय. अजय ने स्ट्राईकला कोण आहे? राजाने. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकला गेलाय. पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट करतोय निलेश. निलेश नावाचा वादळ मैदानच्या आतमध्ये गोंगवायला सुरुवात केली. पहिल्याच बॉल सुरुवात चांगली करून येतोय. बॅटिंग करणाऱ्या प्रतिस्पर्धी संघावर हवी होताना पाहायला मिळतोय. निलेश उत्तम दर्जाचा गोलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली. या स्पर्धेमध्ये मेडन षटक देखील या स्पर्धेमध्ये फेकताना पाहायला मिळाला होता. फटका फसलाय. राजा मोठा विकेट प्राप्त करतोय. बिग विकेट डाऊन. आता मात्र थोडासा संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळेल. राजा बॅक टू डगआउट. चांगलं कामकाज या षटकामध्ये पाहायला मिळतोय. अजूनही एकही धाव करू दिली नाही. संघाचा कॅप्टन मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. नेता दिशादर्शक तारणहार. चांगला खेळ करावा लागेल. या मॅच मध्ये जिंकायचं असेल ना तर इकडून सचिनला चांगला खेळ करावा लागेल. सचिन 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. निलेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 बॉल फेकले गेले त्याच्या माध्यमातून आणि 1 विकेट प्राप्त केला त्याने. राजासारख्या एक मातब्दार खेळाडूला आउट केलं गेलं त्याच्या माध्यमातून. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळला गेलाय. 2 धावा सचिनच्या माध्यमातून कंप्लीट केले जातात. श्री गणेशा होत असताना पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि स्कोर बोर्डला धावसंख्या 2 जमवली गेली आहे. कॉलिंग प्रॉपर करायला हवी होती. जर इथून झेल पकडला असता तर गोकुळ ब संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला असता. इथे समोर समालोचन कक्षाच्या वरून चाललाय चेंडू. हवाई सफर 6 धावांसाठी. या 7च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो 8 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग. 12च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 12.33च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. प्रति षटकागणिक 13 धावा येणं खूप महत्वाचं असेल.
आणि सुरुवात तर चांगली केली. जो निलेश मागील 2 मॅचेस मध्ये याच्या विरोधात रन येत नव्हत्या त्या निलेशवर आक्रमण केलं जात आहे. अजून एक निलेशवर मिड विकेटच्या वरून चेंडू 6 धावांसाठी सप्पर होताना पाहायला मिळतोय. या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 14 या धावसंख्येवर. 6चा पाडा चालू केलाय. सचिन नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवायला सुरुवात झाली. 6-1-6 6-2-12 आणि 6-3-18 पाहायला मिळेल का. पुढचा बॉल निलेशचा. चांगली बॉल फेकावं लागतील. पुढचा बॉल इथे मात्र आखो टप्प्याचा बॉल लॉंग लेग सीमा पलीकडे एकेरी धावेसाठी. षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न. स्कोरबोर्डला धावसंख्या 15. 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे गोलंदाजी पाहायला गेली तर पहिला बॉल डॉट फेकला होता. दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त केला होता. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर 2, चौथा षटकार, 5वा षटकार आणि 6व्या बॉलवर सिंगल असं समीकरण पाहायला मिळालं. ओव्हरचं विश्लेषण आपण पाहिलं गेलं. 15 धावा या षटकामध्ये पाहिल्या गेल्यात. पुढचा बॉल इथे मात्र धीम्या गतीचा बॉल फिंगर रोल कडून सिंगल कंप्लीट केली होते. अजयच्या बॅट मधून पहिली 1 धाव येताना पाहायला मिळाली. धावसंख्या 16 आणि ग्लान्स करत फटका सिंगल सजवली गेली सचिनच्या माध्यमातून आणि या सिंगलच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 17 या धावसंख्येवर. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, माइंड, मास्टर माइंड या संघाचा आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सचिन ज्याच्यावर पूर्ण संघाचे लक्ष वेधलं असेल. इथे मात्र बॅट फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डावून दे गावून मात्र झेल कोणाचा सोडलाय तर सचिनचा झेल सुटला गेलाय. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या मोठ्या खेळाडूचा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा त्याच्या बॅट मधून धावा येताना पाहायला मिळतात. चांगलं बॅटर रंगताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना हक्कीने. पुढचा बॉल ओहो फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला अक्षयने झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का नंबर लागला टीमला. दुसरा आउट होईल अजय. 2 बॉल फेस केले त्यामध्ये 1 धाव केली आणि दुसऱ्या बॉलला माघारी परतावं लागलंय. आतापर्यंत पाहायला गेलं तर 10 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकातील दुसरं षटक निर्णायक क्षणाला फेकत असताना भिंगरी गोलंदाज म्हणून याला उपमा देऊ शकतो आपण या षटकामध्ये कारण का धावा येणे वाचवल्यात. नवीन आलेला फलंदाज फुलटॉस बॉल भेल म्हणजे मार आणि चेंडूला भिरकावलाय 6 धावांसाठी आणि 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 24 या धावसंख्येवर. जबरदस्त टोला पाहायला मिळतोय. मागच्या षटकामध्ये 5व्या बॉलवर षटकार आला होता आणि या मॅच मध्ये देखील 5व्या बॉलवर षटकार येताना पाहायला मिळतोय. विजयच्या बॅट मधून उपयुक्त संजीवनी देणारा हा फटका आलाय. आता धावा करायच्या त्या 7 बॉल आणि 13 धावांची गरज. हा बॉल निर्णायक आहे या मॅच मध्ये. डॉट बॉल आला तर प्रेशर निर्माण करेल. सामना अजूनही ज्वलंत पाहायला मिळतोय. इथे मात्र सॉफ्ट हँड फटका स्ट्रेट ड्राईव्ह लगावला गेलाय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नकार दिले सचिनने. 1 धाव येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न. स्कोरबोर्डला धावसंख्या 25 या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्यात 10. आता मात्र 6 बॉल आणि 12 धावांची गरज. 1 विकेट देखील प्राप्त केला गेलाय. या षटकाचं विश्लेषण केला तर पहिल्या 3 बॉलवर सिंगल, 4थ्या बॉलवर विकेट आणि 5व्या बॉलवर षटकार आला, 6व्या बॉलवर सिंगल.
छक्का एक सिंगल 4 आले ना. कसे 4 आहेत की 1 2 3 4 झाले की एक छकडा 10 झाले आणि पहिल्या षटकामध्ये 15. 1 मिनिट 26 झाले. 3 पहिल्या आणि 4 6 आणि 1 10 आणि 10 15 10 25 झाले ना होईल माणूस तुमचा आहे ना नसला बरोबर तुम्ही थांबायचे मोठं मॅच करतोय स्कोरिंग सोडली हे करायचो पहिले टुर्नामेंटला. चांगली बॅटिंग 2 षटकांचा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या 25. 4 पेन वापरायला लागतात. सुंदर श्रीकांत आलाय. फायनल 2 ओव्हरचे सूर्य देखील अस्ताला गेलाय. सूर्यनारायण जर उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज आपण नसतात तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. माझा राजाला या स्पर्धेच्या माध्यमातून तिवार मानाचा मुद्रा. रन घेण्याचा प्रयत्न चालवलाय. रिस्की रन धावचितच्या स्वरूपात परतावा लागतोय विजयला. धावचितच्या स्वरूपात मोठा धक्का. चला फास्ट खेळायचंय. खेळाडूंना विनंती असेल. 1 बॉलचा खेळ संपन्न झाला. 5 बॉल 12 धावांची गरज. स्वतःवर विश्वास दाखवलाय सचिनने. चला अंबरक जरा फास्ट खेळायचंय. श्रीकांत सर्व खेळाडूंना सूचित करायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक प्राचारण करण्यात आलंय. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला फटका सजवायचा प्रयत्न. सिंगल धाव. इनफिल्डच्या बाहेरून नकार दिलाय सचिनने. एकच धाव येताना पाहायला मिळतोय. 4 बॉल 11 धावांची गरज. मॅच देखील रोमांचक होताना पाहायला मिळतोय. इथून मोठे फटके येणे देखील खूप गरजेचं असेल. चांगली मॅच होईल यात मात्र शंका नसेल. 4 बॉल 11 धावांची गरज. इथे मात्र फटका दर्जेदार. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू. सीमारेषा निलेशला हुलकावणी देत असताना चेंडू 4 धावांसाठी. धावफलक पुढे वधारताना पाहायला मिळते. या 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तो 30 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग करत असताना दीपकने सुरुवात केली. 4ने चौकाराने स्वागत केलं. आल्या आल्या आता मात्र धावा करायच्या 3 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. रोमांचक सामना होत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 7 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू चालला हवाई सपर. 6 धावांसाठी षटकार. स्कोर इज लेवल. 36 धावा. 2 बॉल 1 धावेची गरज. दीपकच्या बॅट बनवून दमदार षटकार येताना पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल दीपकचं. अंतिम क्षणाला आला. संघ कुठेतरी गरगळला होता अडचणीमध्ये. तुमच्या अडचणी किती आहेत हे सांगू नका. चला क्षेत्ररक्षण समजून घ्यायचं. चला